आणि यानंतर आपण थेट साताऱ्यामध्ये जाऊयात। कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता साहसूनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते। इतिहासातील एक महान योद्धे, दूरदर्शी राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे 200वे जयंती वर्ष आहे। त्यांना देखील पुष्पांजली वाहण्यात येत आहे। वैभव बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वैभव, कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, शंभूराज देसाई सुद्धा तिकडे उपस्थित असल्याचं दिसतंय। हो, नक्कीच। पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लोकार्पण कार्यक्रमासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर देखील आगमन झालं आहे। तुम्ही जर आता पाहिलं तर या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले यांची देखील उपस्थिती आता खूप दिवसानंतर पाहायला मिळते। त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि एकंदरीत जर पाहिलं तर आता त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे देखील या व्यासपीठावर आले आहेत। त्यांचे अनेक जे शिवसेनेच्या बॅनरवर त्यांचे फोटो होते, मात्र आता या कार्यक्रमाच्या वेळी याच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे यांचे फोटो देखील बॅनरवर लावले आहेत। आणि आता कार्यक्रमाला देखील सुरुवात झाली आहे। नुकतंच आता काही वेळापूर्वी दीप प्रज्वलन देखील करण्यात आले आहे। आणि आता या कार्यक्रमाला उदयनराजे, त्याचबरोबर शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांच्या उपस्थितीमुळे एक वेगळी चर्चा देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळते। या भेटवस्तू ज्या आहेत त्या बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तू आहेत। आपण पाहिलं होतं की काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना हा कार्यक्रम आधीच नियोजित आहे, त्यामुळे आम्ही तो पार पाडू, पण जे आवाहन पंतप्रधानांनी केलंय त्याचं देखील पालन करू असं सांगितलंय। आजच्या कार्यक्रमात त्या अनुषंगाने काय बदल करण्यात आलेत वैभव? नक्कीच 50,000वरून 15,000पर्यंत ही संख्या करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात जो आवाढव्य जो खर्च होता तो देखील टाळण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतंय। 10,000 कोटी रुपयाच्या निधीचं वितरण देखील आता सैनिक स्कूल मैदानावर केलं जाईल। 5 लाख घरांचं लोकार्पण सोहळा आता होणार आहे। जो भव्य दिव्य जो सोहळा होणार होता त्याचं काटकसर देखील करताना मंत्री जयकुमार गोरे दिसत आहेत। आणि त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणावर काटकसर करत या ठिकाणी कार्यक्रम करताना आपल्याला पाहायला मिळालं। मगाशी जर पाहिलं तर मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे गाड्यांचा ताफा गेला त्या देखील मोठी काटकसर करण्यात आली होती। ताफ्यांमध्ये देखील कपात करण्यात आलेली आहे आणि कमीत कमी लाभार्थ्यांना बोलवण्याचा सरकारकडून प्रयत्न दिसतोय। पुढच्या 6 महिन्यात आणखी मोठा कार्यक्रम करणार नाही असंही काल फडणवीसांनी सांगितलेलं होतं। वैभव, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता व्यासपीठावर होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।